तुमच्यासाठी खास खास। हॅलो आणि गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि गाव निघाले स्कूलला, तर तिला सोडायला चालली आहे मी आणि तिची बस आली ऑलमोस्ट जवळ, परंतु लिफ्ट येत नाही कारण आम्ही ऑलमोस्ट वरती आहोत। सो काय होतं, बस लिफ्ट यायला खूप वेळ लागतो, कधी कधी आमची बस जाते असं झालेलं आहे। लिफ्ट जर स्लो असेल तर बऱ्याचदा बस जाते, लिफ्ट नसेल स्लो तरच राहते। नमस्कार मंडळी, तर आता 10 वाजलेत आणि मी जवळजवळ 8:45ला लागले होते एक्सरसाइज करायला। इंडोर वॉक करते मी, तर इंडोर वॉक जवळजवळ 1 तास आणि 15 मिनिटं एक्स्ट्रा केला, तर 7000 स्टेप्स केल्या मी। सो आता लागणार आहे मी कामाला, तर मला आता अंघोळ वगैरे करेल आणि मग त्यानंतर काम स्टार्ट करेन, कारण राघव झोपलेला आहे तोपर्यंत ऑलमोस्ट ॲटलीस्ट आंघोळ वगैरे झालेली असेल तर मला बरं पडेल, सो जेणेकरून मी त्यालाही हँडल करू शकते। सो मोठ्याने बोलले तर तो उठेल, तर मी आता आवरून घेते, माझी बेसिक कामं आहेत ती, आणि मग त्यानंतर बोलते तुमच्यासोबत। तर आज माझी एक मैत्रीण आहे उज्ज्वला ताई म्हणून, तर तिच्याकडे मी आयब्रोज वगैरे करायला जाते आणि ती खूप छान आयब्रोज करते, तुम्ही पाहू शकता, मला खूप आवडतात। सो आणि तिच्याकडे तिने आज हळदी कुंकू ठेवले, ती माझ्याच बिल्डिंगमध्ये राहते, आज तुमच्यासोबत भेट करून देते तिची की मी आयब्रोज वगैरे कुठे करते, तर बाकी ती काही करत नाही, फक्त आयब्रोज करते। सो मी तिच्याकडे नेहमी जाते कारण मला खूप जवळ आहे आयब्रोज वगैरे करायला। आणि बाकीचं वॅक्स वगैरे म्हणाल तर मी घरीच करते, कारण माझ्याकडे वॅक्सचं मशीन आहे आणि मी इंडियावरून येताना वॅक्सच्या स्ट्रीप आणि हॉट वॅक्स घेऊन आलेली आहे। सो मला माझं ऑलमोस्ट हँड वॅक्स, लेग वॅक्स, अंडर आर्म्स वगैरे सर्व मी घरीच करते, बाहेर वगैरे जात नाही। तर आता मी आंघोळ वगैरे करून घेते, तोपर्यंत राघव उठेलच। हॅलो, आणि आत्ताच मी जेवायला घेतलंय, तर मला भूक लागली दुपारी आणि मी सकाळपासून काही नव्हतं खाल्लं कारण एक्सरसाइज केली होती। त्यानंतर आंघोळ वगैरे, राघवची आंघोळ, राघवही उठला आणि मग त्यात बिझी होऊन गेले घरातली कामं। घरी मम्मीला, आईला म्हणजे माझ्या सासूबाईंना फोन झाला आणि आत्ता वाजलेत 1, तर आता भूक लागली, तर आता मी जेवण करते। रात्रीची नाचणीची भाकरी राहिली आहे थोडी आणि सकाळी वालपापडीची भाजी केली होती, तर तेच खाणार आहे मी आता, आणि गावला काहीतरी बनवायला लागेल, सो तेव्हा थोडंसं पुन्हा जेवण करेल। तर आता मी जेवण वगैरे करून घेते। आणि इथे आमचं जेवण चाललं होतं, राघवला मनुके दिले होते आणि मी जेवण करत होते, तर गाऊसाठी मी एक पटकन नाचणीची भाकरी बनवून घेतली, कारण चपाती वगैरे काही नव्हतं, सकाळी जास्त एक्स्ट्रा केली नव्हती, त्यामुळे गाऊला आल्याला जेवायला काहीतरी पाहिजे होतं। आणि भाजी तर होतीच, सकाळी वालपापडीची भाजी केलेली, तर गाऊला नाचणीची भाकरी आवडते, ती चपाती म्हणूनच खाते कारण एवढी सॉफ्ट होते। आणि इथे मी मखाने वगैरे भाजून ठेवत होते, सोबतच मी इथे शेंगदाणेही भाजणार होते, कारण मखाणे गाऊला खूप आवडतात, हेल्दी असतात। राघवसाठी मी बिना सॉल्ट फक्त तूप घालूनच भाजून बाजूला काढून ठेवते आणि गाऊला थोडंसं सॉल्ट टाकते, कारण ती नाही खात विदाऊट सॉल्ट। आणि त्यानंतर इथे शेंगदाणेही भाजले, कारण असे शेंगदाणे वगैरे भाजलेले असतील तर स्वयंपाक इतका इझी होतो। तर मी येता येता 2 किलो शेंगदाणे घेऊनच येत असते। शेंगदाणे भाजते, तुम्हाला माहितीच आहे। तर हे शेंगदाणे मी कुठून आणले तर सांगते, तर हे मी कॅलिकट मिल आहे, अबुशगरामध्ये आहे, शारजामध्ये, तर तिथून आणलेत आणि तिथे फक्त 7.5 दिरहमला 1 किलो आहेत ते। आणि बऱ्याचशा ठिकाणी महाग आहेत, काही ठिकाणी 13 दिरहमला आहेत, काही ठिकाणी 8 दिरहमला, 9 दिरहमला असे आहेत, आणि मला तिथे स्वस्त वाटले आणि छानही वाटले। सो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता, असं नाव आहे तिचं, इथे पाहू शकता कॅलिकट मिल म्हणून आहे, आणि मी 2 किलो घेतले होते 7.5 दिरहमला, तर अशा प्रकारे 15 दिरहमचे 2 किलो आहेत हे। आणि हे इंडियाचे पीनट आहेत, 7.5 दिरहमला 2 किलो, आणि सोबतच मी मखाना आणला होता, तर मखाना मी कॅलिकट मधून आणते, 70 दिरहमला किलो असतो, परंतु यावेळी मी भारत आटा म्हणून आहे तर तिकडून आणला होता कारण मला वेळ भेटला नाही। सो तिथेही मला छान भेटला मखाना, तर मखाना ऑलमोस्ट सगळीकडे सेम असतो, परंतु प्राइस डिफरन्स असते। गाव जागा त्याला राघवला बाहेर नाही खेळ त्याच्याबरोबर, ती जाऊन जा। शेंगदाणे आणि मखाना मी ऑलमोस्ट कॅलिकट मिल आहे जी अबुशगरामध्ये आहे तिकडूनच आणते, आणि सोबतच गूळ देखील मी तिथूनच आणते। 5.5 दिरहमला 1 किलो गूळ आहे, काळा गूळ। तर तुम्हाला मे बी तुमच्यासोबत मी शेअर केला असे नाही किंवा नसे नाही, तोही शेअर करते, माझ्याकडे वरतीच आहे।
तर हा अशा प्रकारे आहे तो गूळ. 5.5 दिरहमला 1 किलो आहे आणि हा नवी मुंबईचा आहे. सो सगळं मेड इन इंडिया आहे, त्यामुळे तुम्ही घेऊ शकता. कोल्हापुरी गूळ आहे हा. सो मला खूप सारे कमेंट येतात की तू काय कुठून आणते, तर हे सांगत जा. सो मी तुम्हाला सांगितलंय की मी ऑलमोस्ट सगळं हे कॅलिकटवरून आणते, परंतु मी जे ज्वारीचं पीठ वगैरे आणते तर ते मी आणते भारत आटावरून, जे कसमियाला आहे. मी तिकडे गेले कधी नेक्स्ट टाइम तर मी तुमच्यासोबत ते शॉप देखील शेअर करेन. आणि तिथे गेलं की ऍक्च्युली पार्किंग नसते आम्हाला. पार्किंग नसल्यामुळे आम्हाला पटकन घेऊन बाहेर पडायला लागतं, त्यामुळे आम्हाला व्हिडिओ घेता येत नाही. माझे मिस्टर बाहेर उभे असतात आणि ते बोलतात की तू पटकन जाऊन घेऊन ये, राघवलाही पाहायचं असतं. सो त्यामुळे जमत नाही. तर शेअर करायला काही प्रॉब्लेम नाहीये शॉप, परंतु एखाद्या वेळी आम्ही ट्राय करू की तुमच्यासोबत ते शॉप शेअर करू. कारण मला सगळेच जण ऑलमोस्ट खूप सारे जण विचारतात की तू ज्वारीचं पीठ कुठून आणते, नाचणीचं पीठ कुठून आणते, तर मी तुमच्यासोबत शेअर करेल एखाद्या वेळी. आणि आमच्या इथेच एक जवळ शॉप आहे, परंतु तिथे शेंगदाणे 13 दिरहमला 1 किलो आहे. दुसरीकडे आहे अजून एक अनवर म्हणून आहे, तिथेही महाग आहेत आणि इथे मला 7.5 दिरहमला. आणि ऍक्च्युली मी पहिल्यापासून जेव्हा अबुशगरामध्ये आम्ही राहत होतो तेव्हापासून मी तिथूनच घेते. सो त्यामुळे मग मी आताही तिकडूनच आणते, परंतु एमर्जन्सी असेल तर इथे एक अनवर म्हणून शॉप आहे, तिकडून घेऊन येते. तर अशा प्रकारे मखाना भाजून मी आता एअरटाईट कंटेनर मध्ये ठेवेल, सो जेणेकरून तो लूज नाही पडणार. आणि इथे मी शेंगदाणे देखील भाजून ठेवते. तर 2 किलो शेंगदाणे आणले होते मी, जवळजवळ 1.5 किलो मी कच्चे तसेच ठेवलेत, कारण मेथीची भाजी वगैरे करतो आपण. आमच्याकडे जास्त प्रमाणात असते मेथीची भाजी, सो कच्चे शेंगदाणे मेथीच्या भाजीला लागतात. आणि मी जी चटणी करते शेंगदाण्याची तर तिलाही कच्चेच शेंगदाणे लागतात. सो त्यामुळे मी बऱ्यापैकी जवळजवळ 1.5 किलो काढून ठेवलेत आणि बाकीचे भाजलेले आहेत. तर याचा मी शेंगदाण्याचा अर्ध्याचा शेंगदाण्याचा कूट करून ठेवेल आणि अर्धे तसेच ठेवेल. ते शेंगदाण्याचा कूट संपला की मग पुन्हा बाकीच्याचा अर्ध्या राहिलेल्याचा शेंगदाण्याचा कूट करेल. कारण एकदम केला तर संपला नाही तर असं होतं की खराब होईल तो शेंगदाण्याचा कूट, किंवा मग त्यामुळे खऊट वगैरे होऊ नये यासाठी मी अर्धे आता यातले करून ठेवेल भाजून. आणि मला असं जमत नाही एकदम जेव्हा पाहिजे तेव्हा भाजायचं, तर मी एकदम 15-20 दिवसाचा महिन्याचे शेंगदाणे एकदाच भाजून ठेवते. आणि मखाना ऍक्च्युली मला आठवड्याला भाजायला लागतो. तर आता छान शेंगदाणे भाजले, थंड होऊन देणार आहे आणि मग त्यानंतर मिक्सरला बारीक करून ठेवून देणार आहे एका डब्यामध्ये भरून. सो जेणेकरून जेव्हाही तुम्ही शेंगदाण्याच्या कुटाच्या एमर्जन्सी भाज्या असतात, सपोज वालपापडी आहे, त्यानंतर तुम्हाला काही भाज्या अशा असतात की त्याला काळा मसाला काढायला वेळ नाहीये तुम्हाला, किंवा म्हणजे तुम्हाला कंटाळा आलाय काळा मसाल्याच्या भाज्या खाऊन, तर अशा वेळी तुम्ही शेंगदाण्याच्या कुटाच्या भाज्या बनवू शकता इझिली. आणि मला लहान बाळ आहे तर मला खूप म्हणजे शेंगदाण्याचा कूट वगैरे बनवलेला असेल, काळा मसाला म्हणजे आपण लसूण, खोबरं, आलं आणि कांद्याचा मसाला मिक्सरला बारीक करून फ्रीज मध्ये स्टोर केलेला असेल तर मला खूप आनंद होतो ऍक्च्युली स्वयंपाक करायला. कारण स्वयंपाक अर्धा तास देखील लागत नाही करायला. आणि ते राघव उठला होता तर ड्रॉवरमधून सगळं सामान बाहेर काढलं होतं त्याने, तुम्ही पाहू शकता. ॲक्च्युली त्याच्यापासून आम्ही हाईड करत होतो आधी, म्हणजे कोणते सामान कोणत्या ड्रॉवरमध्ये जात होतं हाईड करत होतं, तर तो सगळं सामान आता बाहेर काढतोय. आणि आता आम्हाला काहीतरी वेगळी आयडिया करावी लागणार आहे ड्रॉवर्सला. हॅलो, तर आता 4:30-5 वाजायला आलेत. मला गावला जायचे कराटे क्लासला सोडायला. तिकडून आल्यावर मी रेडी होईल कारण हळदी कुंकाला जायचंय मला, तर राघवलाही रेडी करेल. तर शेंगदाणे अजून मी शेंगदाण्याचा कूट नाही केलाय, म्हटलं आल्यावरती वगैरे करेल. थंड झालेले आहेत आता, परंतु कंटाळा आला. आता कंटाळा येतो मध्ये मध्ये. स्वयंपाकही करायचा संध्याकाळी आल्यानंतर पुन्हा. तर बघू स्वयंपाकामध्ये काय बनवेल, तर इझी असेल तेच बनवेल, चटणी वगैरे काहीतरी, कारण माझे मिस्टरांनाही जेवायचंय. आणि गाऊलाही काहीतरी छान, म्हणजे ती असं जेवत नाही, काही पण बनवलेलं खात नाही अजिबात. म्हणजे आपण म्हणतो की हेल्दी आहे, टेस्टला कमी असेल तर नाही, तिला टेस्टीच लागतं, अदरवाईज ती खात नाही. सो तिला आमटी वगैरे, भाजी, चपाती खाते ती, पण भाजी टेस्टी पाहिजे. तिला काळ्या मसाल्यातल्या भाज्याही आवडतात, जशा माझ्या मिस्टरांना आवडतात तशाच तिला आवडतात. सो त्यामुळे काही टेन्शन होत नाही मला, माझ्याच आवड वेगळी असते. तर आता मी गाऊला सोडून येते आणि किचनही मी छान क्लीन करून ठेवलेलं आहे. तर चला आता जाऊयात आपण.
मंडळी, तर अशा प्रकारे मी साडी वगैरे घालून रेडी झाले. मला मैत्रिणीकडे जायचंय हळदी कुंकवाला आणि राघवही रेडी आहे, त्याचंही आवरलंय मी. आणि ही साडी मला माझ्या एका मैत्रिणीनेच दिलेली आहे, जी की बँगलोरची आहे. तर तिने बँगलोरहून बिल्डिंग मध्ये तिच्या ज्या फ्रेंड्स आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी आणल्या होत्या. सो अशा प्रकारे आहे आणि मला खूप आवडली ही साडी. ऍक्च्युली मी पहिल्यांदाच नेसली आहे. गणपतीमध्ये बाप्पाच्या खाली नवीन साडी टाकायला लागते, तेव्हा माझ्याकडे नवीन साडी नव्हती म्हणून मी ही टाकली होती. आणि बाप्पाच्या खाली नवीन साडी ठेवायला लागते, म्हणजे पसरवायला लागते तर, किंवा नवीन कापड लागतं. तेव्हा माझ्याकडे काही नव्हतं म्हणून मी ही साडी टाकली होती. सो आता पहिल्यांदाच नेसली आणि राघवही रेडी झालाय. तर आता आम्ही निघणार आहोत मैत्रिणीकडे जायला. 5:30 वाजलेत आता. आणि ही आहे उज्ज्वला ताई. फर्स्ट उभी होती ती, तर तिच्याकडेच हळदी कुंकू होता आणि सगळ्या माझ्या बिल्डिंगमधल्या फ्रेंड्स आहेत, ग्रुपमधल्या फ्रेंड्स आहेत, तर त्या खूप सुंदर साड्या नेसून आल्या होत्या आणि सगळे खूप सुंदर दिसत होते, खूप छान दिसत होते. तर साड्या ह्याच निमित्ताने बाहेर येतात आणि आज संक्रांतीनंतर पहिलंच हळदी कुंकू होतं. तर सगळे खूप छान आणि राघवही मस्त खेळत होते त्यांच्यासोबत. आणि इथे उखाणे घ्यायला सांगितले होते. उंच पक्षी नितीन रावांचे नाव घेते हळदी कुंकूच्या दिवशी. सोन्याची वाटी, सोन्याच्या वाटीमध्ये खीर आहे गोड गोड. दीपक रावांचं नाव घेते त्यांची राणी. काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत. सुधीर राव आहे कंपनीत तर मला नाही करमत. भारी राहतात. पूजेच्या साहित्यात अगरबत्तीचा पुडा. साहित्यात अगरबत्तीचा पुडा. विकासरावांच्या नावाने भरते हात वरचे. नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं. नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं. शेवटी नवरोबाला अहोच बोलायचं. शेवटी नवरोबाला अहोच बोलायचं. आमचे अजित सावंत आहेत रुबाबात एक. आमचे अजित सावंत आहेत रुबाबात एक. मी आहे जाधवांची लेक. वाट्यांनी जोडले सासर आणि माहेर. गौरव दिला मला सौभाग्याचा आहे. महाराष्ट्राची शान. भामदास रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास नाव. तर पैठणी आहे महाराष्ट्राची शान. पैठणी आहे महाराष्ट्राची शान. भामदास रावांचं नाव घेते तुमच्यासाठी. पैठणी आहे माझ्या महाराष्ट्राची शान. पैठणी आहे माझ्या महाराष्ट्राची शान. भामदास राव आहेत माझ्या जीवची शान. आणि यानंतर उज्ज्वलाताईने मग हळदी कुंकू देऊन घेतलं सर्वांना, कारण गाऊही आली होती कराटेवरून. तिकडेच माझी मैत्रीण आहे रेणू, तर तिने सोडलं होतं कारण मी इकडे बिझी होते. संदीप रावांचं नाव घेते सगळ्यांसाठी खास. पैठणीच्या साडीला चंदेरी काठ. पैठणीच्या साडीला चंदेरी काठ. संदीप रावांचं नाव घेते. आज आहे हळदी कुंकाचा थाट. छान बनलेत ना वडे. घेते टेस्ट घेते तू. चालू दे, तू घेऊन सांग कसे झालेत. एक नंबर. मस्त. हळदी कुंकावरून आल्यानंतर लागले होते स्वयंपाकाला. नेहमीप्रमाणे भाकरीची तयारी आणि त्यानंतर भाजीमध्ये मी फक्त आज शेंगदाण्याची चटणीच बनवणार होते, कारण माझ्या मिस्टरांना शेंगदाण्याची चटणी आवडते आणि गाऊ दही वगैरे काही खाते. सो तिलाही जास्त काही नव्हतं पाहिजे, कारण तिने तिथेही माझ्यासोबत उडीद वडे खाल्ले होते. त्यामुळे थोडंसं जेवण बनवणं होते, कारण व्हायला जातं जास्त बनवलं की. तरी पण थोडंसं जास्त बनवतेच. आणि भाकरी जास्त झाली तर दुसऱ्या दिवशी मी खाऊन घेते, कारण खराब होत नाही भाकरी. सो त्यामुळे दुसऱ्या दिवशी तसंही एकटीसाठी बनवायचा कंटाळा येतो. सो त्यामुळे जास्तच बनवते मी नेहमी. आणि माझे मिस्टर ऑफिसवरून आले होते. बटाट्याची भाजी बनवली मी पटकन क्विक अशी, शेंगदाण्याचा कूट घालून. आणि इथे होत्या भाकरी आणि त्यासोबतच शेंगदाण्याची चटणी देखील बनवली होती, कारण कोरडं वाटेल. मलाच असं वाटलं की कोरडं वाटेल. सो त्यामुळे मग मी बटाट्याची भाजीही बनवून दिली. आणि अशा प्रकारे लगेचच साडी वगैरे चेंज केली. लगेचच फ्रेश वाटतं साडी वगैरे चेंज केली की बाकीच्या कामं करण्यासाठी आपण रेडी होतो. आणि अशा प्रकारे इथे शेंगदाण्याची चटणी आणि ज्वारीची भाकरी झाली होती रेडी.
तर आमच्याकडे सर्वांना शेंगदाण्याची चटणी खूप. हॅलो, आणि आम्ही आताच आलेलो आहोत. तर आल्यानंतर जेवण वगैरे केलं. जेवण झाल्यानंतर आता झोपणार आहोत. तर गाऊ झोपली आहे कारण तिला थोडीशी सर्दी झाली. उद्या सुट्टी आहे तिला. आणि राघव काय मस्ती करतोय, तो काय झोपत नाही. तर माझे मिस्टर घेऊन बसलेत, त्याला खेळवत आहेत. तर झोपेलच तो आत्ता एवढ्यात. तर आज उज्ज्वल आता इकडे हळदी कुंकू होता आणि हळदी कुंकू खूप छान झालेलं आहे. खूप मजा आली ॲक्च्युली. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.